तर भाजपच्या बालेकिल्ल्यातच बंडखोरी झाली आहे। प्रभाग 18 मध्ये धीरज चव्हाण अपक्ष निवडणूक मैदानात उतरलेत। भाजप उमेदवार बंडू राऊत यांचं मात्र टेन्शन वाढलंय। महत्त्वाचं म्हणजे याच प्रभागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके आणि मोहन मते यांचं निवासस्थान आहे। नाही, मागच्या वेळेची जी सीट गेली होती ती बंडखोरीमुळे नव्हती गेली, कारण की त्यावेळेस माननीय बंडूभाऊ हे ओपनमधनं उभे होते आणि यावेळेस ते ओबीसी मधनं तिकीट मागितली आहे त्यांनी। मागच्या वेळेस जे झालं त्याच्यात अनेक कारणं होते, पण मतदारांचं यावेळेस असं म्हणणं आहे की बाबा की एखाद्या व्यक्तीला किती वेळ तुम्ही चान्स द्यायला पाहिजे। मी त्यांना म्हणतो की बाबा ते मला काही माहिती नाही, मला फक्त यावेळेस इलेक्शन लढतोय आणि तुमची साथ पाहिजे। आणि मी आता प्रत्येक घरोघरी चाललो आहे। लोकांचा इतका उत्साह आहे की त्यांचं म्हणणं आहे की नवा चेहरा, नवा उमेद आहे आणि ते सगळेजण चव्हाण धीरज याला निवडून आणतील असं मला विश्वास